ओके, तर हॅलो. आज आपलं सायन्स 2च्या लेक्चर 1चा पार्ट 2 आहे. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसाल तर एकदा बघून घ्या. पार्ट 1 मध्ये आपण सांगितलेलं आहे, जो पहिला पॅरेग्राफ होता हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, ज्याच्यामध्ये आपण सायंटिस्ट बघितलं होतं आणि त्यांचे कारनामे बघितले होते आणि यूज ऑफ हेरिडिटरी रिव्होल्युशन बघितलं होतं. मी तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस बद्दल मागच्या लेक्चरमध्ये थोडीफार इन्फॉर्मेशन दिली होती. तो ट्रेलर होता. याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन सिंथेसिसची डिटेल माहिती भेटणार आहे, जी आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन थ्रू. आणि ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन काय आहे हे तुम्हाला किती युजफुल आहे ते तुम्हाला या लेक्चरमध्ये कळणार आहे. आणि ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनचं जर तुम्हाला हा लेक्चर बघितला आणि हे नोट्स जर तुम्ही कॉपी करून घेतले तर एक्झामसाठी तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनसाठी दुसरं काहीच बघायची गरज नाही. ओके, तर सर्वातून पहिला कन्सेप्ट आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन काय, सोप्या भाषेत समजून घेऊ. हे बघा, इन्फॉर्मेशन ऑफ पीएस म्हणजे प्रोटीन सिंथेसिस प्रेझेंट इन डीएनए. मी तुम्हाला सांगितलं होतं की डीएनए मध्ये जीन्स राहतात, त्या जीन्स मध्ये प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन राहते. तर तिकडून आपल्याला स्टोरी सुरू करायची आहे. तर इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज प्रेझेंट इन डीएनए. आता हे जे प्रोटीन सिंथेसिस आहे डीएनए मध्ये प्रेझेंट राहतं. आता प्रोटीन सिंथेसिस एक प्रोसेस आहे, एक काही आहे नाही, एखादी वस्तू किंवा काही आहे नाही. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीनचा सिंथेसिस काय बघून घेऊया. हे बघा, प्रोटीन आर सिंथेसाइज बाय आरएनए. आता आरएनए काय करतो, प्रोटीनला सिंथेसाइज करतो किंवा डिस्ट्रीब्यूट करतो. तर त्यालाच आपण म्हणतोय प्रोटीन सिंथेसिस. आणि हे कुठं होतं, डीएनए मध्ये होतो. आणि ही जी प्रोसेस आहे, जे द प्रोटीन आर सिंथेसाइज बाय आरएनए, जो आरएनए प्रोटीनला सिंथेसाइज करू लागला, तो त्या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतोय, सेंट्रल डोग्मा. आता तुम्ही म्हणशाल प्रोटीन सिंथेसिस तर एक प्रोसेस आहे, मग त्याला त्या प्रोसेसला आपण सेंट्रल डोग्मा नाव दिलेले नाही. कन्फ्युज व्हायची गोष्ट नाहीये. हे बघा, प्रोटीन हे सिंथेसाइज होत आहे. सिंथेसाइजिंग म्हणजे पूर्ण याच्यामध्ये प्रोटीनची इन्फॉर्मेशन पोहोचणे, त्यालाच आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. आणि हे कोण करू लागलं, प्रोटीनला सिंथेसाइज करायचं काम कोण करतंय, आरएनए करतोय. तर आरएनए जी प्रोसेस करतोय का, त्याला आपण सेंट्रल डोग्मा म्हटलेलं आहे. समजतंय, तो एक हिस्सा आहे प्रोटीन सिंथेसिसचा, हा एक छोटासा पार्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट मध्ये बघा, एमआरएनए. आता ही जी प्रोसेस होऊ लागली, याच्यामध्ये एमआरएनए इज प्रोड्यूस ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. तुम्हाला न्यूक्लियोटाइडची हे बघा डायग्राम बघा. डायग्राम कोणती बघायची तुम्हाला, 1.1 ची ट्रान्सक्रिप्शनची डायग्राम बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला असे हे दिसत असेल, स्ट्रँड्स दिसला. हे बघा, हे 2 स्ट्रँड आहे. ओके, तर हे जे 1, 2, 3 असे दिसत आहे ना, हे न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे. याच्यामध्ये कोण प्रोड्यूस होत आहे, एमआरएनए प्रोड्यूस होतोय. आता एमआरएनए याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की एमआरएनए या सिक्वेन्समध्ये, न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्समध्ये प्रोड्यूस होऊ लागला. म्हणजे न्यूक्लियोटाइडची जशी सिक्वेन्स राहते ना, तसा एमआरएनए प्रोड्यूस होत आहे. म्हणजे ऍज पर द सिक्वेन्स ऑफ एमआरएनए. म्हणजे बघा, एमआरएनए इज प्रोड्यूस ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडची जशी सिक्वेन्स आहे, अशी 3 सिक्वेन्स आहे, तसाच कोण प्रोड्यूस होऊ लागला, एमआरएनए प्रोड्यूस होऊ लागला. एवढा दुसरा पॉइंट क्लिअर करून घ्या. नंतर आता हे डीएनएला, आता ही जी पुढची ट्रान्सक्रिप्शनची डायग्राम आहे, त्याच्यामध्ये किती स्टँड आहे, 2 स्टँड आहे. ओके, आता पुढचा जो पॉइंट आहे, ओनली 1 स्टँड, इकडे 1 आहे, ऑन नाही. ओनली 1 स्टँड ऑफ अ एमआरएनए इज कॉम्प्लिमेंटरी फॉर डीएनए फॉर सिंथेसिस. हे बघा, हे 2 लाईनीचा एकच बनवलेलं आहे आणि तुम्हाला समजून पण जाईल. ते एवढं लिहिलं तरी चालतं. ओनली 1 स्टँड ऑफ एमआरएनए इज कॉम्प्लिमेंटरी फॉर डीएनए फॉर सिंथेसिस. म्हणजे आता प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी हे जे 2 स्टँड बनलेले, मी तुम्हाला काय म्हटलं, एमआरएनएचे 2 स्टँड बनले, बरोबर. तर त्या 2 स्टँड पैकी एमआरएनएचा एकच स्टँड काफी आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. कोणासाठी, डीएनए साठी. आणि डीएनए साठी हे सगळं कशासाठी होऊ लागलं, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी एमआरएनएचे हे जे 2 स्टँड बनलेले, त्याचा एकच स्टँड कॉम्प्लिमेंटरी आहे. कोणासाठी, डीएनए साठी. कारण की डीएनए ही जी प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती कुठं होऊ लागली, डीएनए मध्ये. क्लिअर. तिसरा पॉइंट पण क्लिअर. ओके, आता नेक्स्ट मध्ये एक लास्टचा छोटासा पॉइंट आहे की डीएनए मध्ये काय होतंय, थायमाइन क्रिएट होतंय. बट याच्यामध्ये आता हे जे पूर्ण एमआरएनए बनलेले म्हणजे आरएनए बनलेले, त्याच्यामध्ये थायमाइनच्या जागी कोणता केमिकल आहे, युरेसिल. बस, या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. आता तुम्हाला ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस पूर्ण एका याच्यामध्ये नाही एक्सप्लेन करायची आहे, तुम्हाला पहिल्या पॉइंट मध्ये हे लिहून टाकायचं. आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी थोड्याशा आकृत्या त्याच्यामध्ये काढलेले आहे, बट तुम्हाला फक्त पॉइंट वाईज लिहायचंय तुमच्या हिशोबाने. आता तुम्ही तेवढे तर हुशार आहेच की तुम्ही लिहून घेशाल. तर हा फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट,
4th पॉइंट झालं. दिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. ओके, आता एवढं तुमच्या समोर जे दिसतंय ना खूपच सिंपल आहे. ज्या बघून घाबरू नका आणि व्हिडिओ सोडून जाऊ नका प्लीज, कारण की गरज मला पण आहे आणि तुम्हाला पण आहे. मला ठीक आहे ते सोड, जास्त नाही, जास्त डीपमध्ये नाही जायचं आहे आपल्याला, कारण की ऑलरेडी मी तुम्हाला हे एवढं सिंपल आणि समजून सांगणार आहे ना. तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन समजलेलं आहे, ट्रान्सलेशन जर समजलं आणि ट्रान्सलोकेशन जर समजलं झालं, तुमचा खूपच कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला पुढचं एकदम डिटेलमध्ये समजून जाईल. ओके, मार्कर घेतो मी. तर आता याच्यामध्ये आपल्याला शिकायचं, हा पहिला पॉईंट आहे, दुसरा पॉईंट आहे, तिसरा पॉईंट आहे. ही डायग्राम काढलेली आहे तुम्हाला सिम्पली समजून टाकण्याचा, समजून सांगण्यासाठी. तुम्ही धुरंधर पिक्चर बघितला असाल. ओके, आता धुरंधरचा याचा काय संबंध आहे? धुरंधर मध्ये होता हमजा अली मदारी. ओके, आता हमजा अली मजारी जो मजारी सॉरी मी बघितलेला आहे पण मी विसरलो. ओके, मजारी ठीक आहे. तर हमजा अली मजारी जो होता तो होता एक सिक्रेट एजंट, ज्याच्याकडे होता मेसेज. कोणाच्या खिलाफ, कोणाकडून घेतला त्यांनी तो मेसेज? पाकिस्तान, बरोबर, पाकिस्तानकडून घेतला आणि दिला कोणाला? पाकिस्तानचा एक छोटासा हिस्सा होता समजा आपल्या भारतात. आता मी असं दाखवतोय तुम्हाला, तर त्यांनी तो दिला मेसेज इंडियाला. इंडिया म्हणजेच भारत. मग आता हे बघा, आता हा जो हमजा अली मजारी आहे ना, तो आहे MRNA. समजला? नाम हमजा अली मजारी. ठीक आहे. तर हमजा अली जो मजारी आहे, तर त्यांनी पाकिस्तानकडून म्हणजेच न्यूक्लियस कडून मेसेज घेतला. जसं की हमजा अली मजारीने कोणाकडून मेसेज घेतला? पाकिस्तानकडून. तर यांनी कोणाकडून घेतला? काही नाही झालं. यांनी कोणाकडून घेतला? न्यूक्लियस कडून मेसेज घेतला. कोणी? हमजा अली मजारी. म्हणजे आपला हमजा अली मजारी कोण आहे? MRNA. आणि त्यांनी तो दिला कोणाकडे? हे जे आजूबाजूला जे पूर्ण आहे ना लिक्विड राहतं ना, तो सायटोप्लाझ्म राहतो. तर त्यांनी तो मेसेज त्याला दिला. समजला? तर यालाच आपण म्हणतो ट्रान्सलेशन. या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन ऍक्च्युअली मध्ये हे 3 कन्सेप्ट आहे. ओके, आता हे तुम्हाला समजलं असं सिम्प्लिफाय. आता ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगतो आणि मग नंतर याचा डिटेलमध्ये सायंटिफिकली समजून सांगतो. ओके, पहिले आपण वरच्यावर, जसं की 3 मित्र आहेत. आता समजा हा एक पर्सन A, हा पर्सन B आहे आणि हा पर्सन C आहे. थोडं इंटरेस्टिंग बनवू. ओके, हा, आता हा पर्सन A, तर पर्सन A कडे एक मेसेज आहे. तो त्या मेसेजला काय करेल? ट्रान्सक्रिप्ट करायचं काम करेल. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे राहतं, समजा माझ्याकडे एखादा मेसेज आला, तो नाही का पूर्ण राईट डाऊन करायचं काम कोण करतं? ट्रान्सक्रिप्शन. आणि तुम्ही बघितलं असाल तर याच्यामध्ये पूर्ण मेसेज ट्रान्सक्रिप्टच झालेला आहे. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे ट्रान्सक्रिप्शन म्हणजे तो जो मेसेज आहे ना पूर्ण त्याच्याकडे आला आणि त्यांनी घेतला. ओके, आणि ट्रान्सलेशन मध्ये काय होतं? ट्रान्सलेशन करून हा पुढचा काय करतो? त्याला ट्रान्सलेट करायचं काम करतो. आता यांनी तो राईट डाऊन तर केला, पण सीला हा मेसेज समजणार नाही. आता समजा पाकिस्तानवाल्यांकडनं तो जो मेसेज आहे तो यांनी ट्रान्सलेट केला आणि पुढे पाठवला इंडियाकडे. इंडियाला तो मेसेज जो आहे ट्रान्सलेट होऊन भेटलेला म्हणजे लोकेट केला. तर काय केला? ट्रान्सलोकेट. म्हणजे तो मेसेज त्याच्याकडे गेला. समजलं? 3 पर्सन आहे, 3 पर्सन मध्ये ही गोष्ट कॉमन आहे. जसं की यांनी ट्रान्सक्रिप्ट केला. ट्रान्सक्रिप्ट करायचं पर्सन हे कोण करतंय? ट्रान्सक्रिप्ट करतोय. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे त्या मेसेजला नाही का पूर्ण राईट डाऊन करायचं काम करतोय. नेक्स्ट मध्ये मी ते मिटून टाकलं. ठीक आहे, सांगतो 2 मिनिट. हे जेव्हा समजून सांगाल तेव्हा बघू आपण. तर हा काय करतोय? पर्सन B ट्रान्सलेट करायचं काम करतोय. ट्रान्सलेट म्हणजे पुढच्याला समजण्यासाठी तो ट्रान्सलेट करायची तर गरज आहे. आणि नेक्स्ट मध्ये ट्रान्सलोकेट, शेवटला पर्सन C कडे होतोय तो ट्रान्सलोकेट म्हणजे तो जातोय त्याच्याकडे. समजलं? जर तुम्हाला थेरॉटिकली समजलं असेल तर आता आपण सायंटिफिकली समजून घेऊया. आता याच्यामध्ये ही डायग्राम तुम्हाला समजवण्यासाठी काढलेली आहे. न्यूक्लियस मधून MRNA, जसं की पाकिस्तान मधून हमजा अली मजारीने मेसेज घेतला म्हणजे MRNA. तर तो MRNA आहे तो कुठे जातो? इंडियामध्ये म्हणजे सायटोप्लाझ्म मध्ये. आणि MRNA कडे काय? कोडेड मेसेज. बस त्यालाच आपण
इंग्लिशमध्ये असं लिहिलेलं आहे. जसं की समजा मी जर काही डायग्राम देतोय तर तुम्ही जर अशा पॉईंटमध्ये लिहिताय खूप सिंपल तुमच्या भाषेमध्ये पण, तर तुम्हाला मार्क भेटून जाता. जर शॉर्ट नोट्स आले तुम्हाला ट्रान्सलेशन बद्दल लिहा, हे जरी लिहिलं तरी पूर्ण मार्क भेटत. कसा? mRNA कम्स फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. आता mRNA न्यूक्लियस पासून कुठं आला? सायटोप्लाझम कडे, आणि त्याच्याकडे काय होता? इट हॅज कोडेड मेसेज. बस. मग पुढं कोड फॉर अमिनो ऍसिड. आता हे जे कोडेड मेसेज होतं त्याच्यामध्ये काय आहे? कोड फॉर अमिनो ऍसिड म्हणजे कोणासाठी कोड होता? अमिनो ऍसिड साठी. आता हे जे कोड होतं ते कोड काय होतं? 3 न्यूक्लियोटाइड म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स होती, आणि त्या 3 न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स त्या तीन न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो? ट्रिप्लेट कोडॉन. म्हणजे ते कोड आहे कोणाचा? 3 न्यूक्लियोटाइडचा. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ट्रिप्लेट कोडॉन. आणि हे जे ट्रिप्लेट कोडॉन आहे त्याच्याबद्दल एक छोटासा पॉइंट दिलेला आहे तुम्हाला, जो की तुम्हाला एमसीक्यूज मध्ये येऊ शकतो. डॉक्टर हरगोविंद खुराना, जे की आपल्या इंडियन ओरिजिन मधून येतात. डिस्कवरी ऑफ ट्रिप्लेट कोडॉन फॉर 20 अमिनो ऍसिड म्हणजे 20 अमिनो ऍसिडची ट्रिप्लेट कोडॉनची डिस्कवरी कोणी केलेली आहे? डॉक्टर हरगोविंद खुरानाने. हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये येऊ शकतो, आणि त्याच्यासाठी त्यांना 1968 मध्ये नोबेल प्राइज भेटला. पुढं आता याच्यामध्ये याला आपण ट्रिप्लेट कोडॉन हा दुसरा पॉईंट समजून घेतला. तिसऱ्या याच्यामध्ये वरचा जो मेसेज आहे अमिनो ऍसिड कडे सप्लाइड केला जातो. कोण सप्लाइड करतो? टीआरएनए. आता तुम्हाला म्हटलं ना कोणासाठी होता तो कोड? अमिनो ऍसिड साठी होता. आता हा अमिनो ऍसिडचा जो कोड आहे त्याच्यासाठी होता, तर त्याच्यापर्यंत पोहोचवायचं काम कोण करतोय? दुसरा वाला म्हणजे थर्ड पार्टी, म्हणजे mRNA कडून घेऊन तो याच्यापर्यंत अमिनो ऍसिड पर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय टीआरएन. जसं की हमजा अली मजारीकडे पण, जर तुम्ही पिक्चर बघितला असाल तर हमजा अली मजारीकडे पण एक माणूस होता, तोच चायवाला. तर याचं पण नाव टीआरएनए आहे. तर टीआरएनए कडे काय होतं? अँटीकोडॉन प्रॉपर्टी. म्हणजे कस काय सप्लाय करू शकतो तू? कस काय सप्लाय करू शकतो तो? कारण की त्याच्याकडे एक प्रॉपर्टी आहे. ती कोणती आहे? अँटीकोडॉन प्रॉपर्टी. जसं की तो अँटी एजंट आहे, तसंच हा कोण आहे? अँटीकोडॉन प्रॉपर्टी. अँटी एजंट म्हणजे तो रॉचा एजंट आहे ना, त्याला अँटी एजंट म्हणतात. तर हा अँटीकोडॉन प्रॉपर्टी. अँटीकोडॉन प्रॉपर्टी म्हणजे काय? कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू कोडॉन ऑन mRNA. म्हणजे mRNA कडचं जे कोडॉन आहे का त्याला पूरक बनवतो. कोणासाठी? अमिनो ऍसिड साठी. आणि हे जे कर्ण आहे हे त्याचे जे कर्म आहे ते त्या कर्माला काय म्हणतो? अँटीकोडॉन प्रॉपर्टी. समजलं? आणि ते सप्लाय करायचं काम कोण करतं? टीआरएनए. कोणाकडं? अमिनो ऍसिड कडं. सिंपल असे 3 कन्सेप्ट आहे, आणि ह्या 3 कन्सेप्टलाच आपण म्हणतो ट्रान्सलेशन. डायग्राम 1.2 काढून घ्या. राहिली गोष्ट ट्रान्सलोकेशनची. तर ट्रान्सलोकेशन जास्त काही अवघड पॉइंट नाहीये. ट्रान्सलोकेशन म्हणजे आता टीआरएनए जो अमिनो ऍसिड आणला होता तो त्यांनी एकट्टी बांधला. तो कसा बांधला? बॉन्ड केला. कसा बॉन्ड? पेप्टाइडनी. म्हणजे एकदम चिपकून टाकलं त्यांना, आणि तो बॉन्ड कोणाच्या मदतीने आला? आरआरएनएच्या मदतीने. समजलं? म्हणजे तो बॉन्ड करायची मदत कोणी केली? आरआरएनएने. समजलं? मग आता ही जी प्रोसेस आहे, अमिनो ऍसिड आहे, कोणी आणला? टीआरएनएने. तर त्याला बॉन्ड करावं लागलं, आणि ही जी बॉन्डची जी प्रोसेस आहे ती म्हणजे हे बॉन्ड केलं, तर हे जे पेप्टाइड बॉन्ड आहे ते कोणाच्या मदतीने झालं? आरआरएनएच्या मदतीने. तर ही जी प्रोसेस आहे चालू असताना रायबोझोम जे राहतात ते तिकडच राहतात, तुम्हाला माहिती आहे. तर हे रायबोझोम एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत मुव्हिंग करत राहतात. जोपर्यंत ही प्रोसेस चालू आहे पेप्टाइड बॉन्डनी बांधायची आणि हे सप्लाय करायची, म्हणजे टीआरएनएचं काम सप्लाय करायचं होतं, बॉन्ड मध्ये बांधायचं काम आरआरएनए केलं. मग त्याच्या टायमाला ही प्रोसेस जेव्हा चालू होती तेव्हा रायबोझोम एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत जातं, आणि यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ना 1 ट्रिप्लेट कोडॉनचं आहे. तर हीच इकडून इकडे जाण्याच्या प्रोसेसिंगलाच आपण म्हटलेलं आहे ट्रान्सलोकेशन. एकदम लास्ट पॉइंट आपल्या व्हिडिओचा, तुम्ही एक्समॅन पिक्चर बघितलेला आहे? एक्समॅन मध्ये त्यांच्यामध्ये म्युटेशन करता, म्युटेशन करून त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस करता. म्हणजे कसं होतं ते म्युटेशन काय ते आता आपण बघणार आहे. एक्समॅन पिक्चर, तो वुल्व्हरिन इकडून काढतो, तो तुला खाजवायच्या टायमाला प्रॉब्लेम नाही होता सर? ठीक आहे, आपल्या याच्यावर येऊन जाऊ. म्युटेशन. जीन्स आर, हे बघा सिंपल पॉइंट मध्ये, जीन्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग ॲज इट इज, सो देअर कॅरेक्टरिस्टिक्स ऑल्सो ट्रान्समिटेड. आपल्याला माहिती काय आहे की पॅरेंट्स पासून, हेरिडिटी कशाला म्हणतो आपण? पॅरेंट्स पासून जीन ट्रान्सफर होणे त्यांच्या पोरांकडं, लेकरांकडं, आणि ते जसे तसे ट्रान्सफर होता, म्हणून त्यांच्यामध्ये जसे तसे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा ट्रान्सफर होता. बट कधी कधी हे जे जीन्स आहे, कधी कधी समटाइम्स
any nucleotide of a gene changes its position. आता न्यूक्लियोटाइड तुम्हाला माहिती की नाही का, जीन्स मध्ये नाही का न्यूक्लियोटाइड राहतं, आपण तुम्हाला नाही का ते स्ट्रिप्स काढून दाखवली होती मागच आत्ताच. तर ते जे आहे कधी कधी त्याच्यामधली ती जी पोझिशन आहे का चेंज होती, आणि त्याच्यामुळं लिटल इट कॉजेस लिटल चेंज, छोटासा किंवा थोडासा बदल होतो नेक्स्ट जनरेशन मध्ये, त्यालाच आपण म्हणतो म्युटेशन. आणि याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की सिकल सेल ॲनिमिया तुम्ही 9वी मध्ये शिकले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. 2 शब्द म्हणता आपला 10-12 मिनिटाचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलशी जोडाले नाही तर मग मला नाही बोलायचं.